हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असता. कारण की तुम्हाला आवाजावरून कळत असत तब्येत ठीक नाही आहे. कारण की घसा वगैरे खूप दुखतो आणि 3-4 दिवस पण मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही मोठं. तर चला म्हटलं मग आपण काहीतरी करावं. आता मी काय म्हटलं, शेंगदाणे पण आणलेले आहेत गावाकडून. तर म्हटलं आपण शेंगदाण्याचे लाडूच करावं. तर चला मग आपण शेंगदाणे वगैरे भाजून घेऊया. तर आपल्याला एकदम बारीक गॅसवरती तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तर आपण गॅसचा वगैरे चालू करून घेऊया. आपण इथं शेंगदाणे आहेत ना 1.5 किलो घेतलेले आहेत. घरचे आहेत आणि स्वच्छ वगैरे करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप मोठे वगैरे दाणे आहेत त्याचे. चला मग आपण शेंगदाणे चांगले कमी गॅसवरतीच भाजून घेऊया. कमी करून घेऊया गॅस पहिला. तर बघू शकता तर इथं आपल्या कमी गॅसवरतीच लालसर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर आपण इथं 1.5 किलो शेंगदाणे आहेत ना, तर त्यासाठी गुळ पण 1.5 किलोच घेतलेला आहे. तर आपल्याला काळा कलरचा गुळ घ्यायचा आहे, ब्लॅक कलरचा. तर तो तुम्हाला जो आवडेल तो घ्या. पिवळा पण घेऊ शकता किंवा काळा पण. तर काळा आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतो. तर काळ्या पिवळ्यामध्ये केमिकल जास्त असतं, तर काळ्यामध्ये जास्त नसतं असं म्हणतात. मला पण एवढं माहीत नाही आहे. तर तुम्ही काळाच वापरू शकता गुळ, कारण टेस्ट पण खूप छान येते काळ्या कलरच्या गुळाची. नाही का लाडू बनवणार आहे आपण. तर आपण काळा गुळ घेतलेला आहे. तर काजू, बदाम आणि मनुके ते बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. तर मला बघू शकता तुम्ही. तर किती, आणि ब्लॅक कलरचाच वापरायचा आहे आपल्याला. शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत. तर आपल्याला शेंगदाणे कमी गॅसवरती भाजायचे म्हणलं की वेळ लागतो. कारण की खूप आणि खमंग छान असे लाडू होतात आपले. तर कमी गॅसवरती तुम्ही पण भाजून घ्याला शेंगदाणे. तर आपले इथे शेंगदाणे भाजून झाले. तर आपण ताटामध्ये ओतून घेऊ शेंगदाणे. तर आपण गॅस बंद करून घेऊया. तर कारण की आपण शेंगदाणे ताटामध्ये काढून घेऊयात, कारण की थंड करण्यासाठी आपण तर मी वतून काढून घेतलेले आहे शेंगदाणे. तर इथं आपल्याला तांबूस कलरवरती आपल्या शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथं तुम्हाला म्हणजे तुम्हाला साल काढायची असली तर तुम्ही काढू शकता. तर मी नाही काढणार साल, कारण की साल ही आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते, त्यासाठी मी नाही काढत. तर इथं मी शेंगदाणे बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता. आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचे. तर मी बाकीचे शेंगदाणे बारीक करून घेते. तर आपल्याला एवढ्या साईजमध्येच बारीक करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही मोठेच ठेवायचे आहेत. तर आपण याच्यात गूळ मिक्स करून घेऊया. तर मी 1.5 किलो शेंगदाण्यासाठी 1.5 किलोच गूळ घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर आपण गूळ टाकून घेऊया. तर आपण शेंगदाण्याचा कूट केलेला आहे ना, तर त्यात आपण गूळ मिक्स करून घेऊया. तर 1.5 किलो शेंगदाणे होते, 1.5 किलोच मी गूळ घेतलेला आहे. तर आणि त्यात वेलची पावडर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मग गुळाच्या गाठी वगैरे असेल तर गूळ वगैरे बघू शकता तुम्ही. तर मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण याच्यात काजू आणि बदामाची पूड घालणार आहे आणि थोडीशी वेलची टाकून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्या शेंगदाण्याचे लाडू खूप सुंदर राहतात सगळं मिक्स करून घेतलं. आणि तर हे मिश्रण आपल्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे. तर गुळाच्या गाठी वगैरे असेल तर ते फोडून घ्यायच्या. तर आपल्याला मोठा गुळ ठेवायचा नसतो, कारण की तो दोन्ही मिक्स झाल्यानंतर आपल्याला लाडू वगैरे छान वळले जातात. मिक्सरमध्ये पुन्हा एकदा भरून घेणार आहे आणि पूर्ण आपण बारीक करून घेणार आहे. तर आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. तर बघू शकता. तर गूळ वगैरे सगळं आपलं हे झालेलं आहे. तर आपले लाडू वळायला पण काही त्रास होत नाही. तर बघू शकता तुम्ही. तर मी एकाच हाताने लाडू वळते. तर किती सुंदर आणि किती छान आलेला आहे, कारण की तूप वगैरे काहीच लागत नाही त्याला. मी तूप वगैरे काहीच नाही टाकलेलं. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती छान आलेला आहे आपला लाडू. तर बघू शकता तुम्ही. खूप पौष्टिक असतो आपल्यासाठी. तर चला मग मी बाकीचे लाडू वळून घेते. लाडू आपण दिवसातून सकाळी एकच खाल्ला पाहिजे, कारण की तो आपल्या शरीरासाठी उष्ण असतो. कारण की आपण जास्त खायचे नसतात. तर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे एकच खाऊ शकता. तर किंवा 2, तर त्याच्यावरती खायचे नाहीत. तर इथं आपले लाडू तयार झालेले आहेत. तर 3 महिने टिकणारे लाडू असे आपण बनवून घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला मग आपण व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तर बाय.